रविवारी दुपारी किचनमध्ये रमाताई त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठी जेवणाची तयारी करत होत्या. तेव्हा त्यांच्या सुनेने राधाने लपून त्यांचा व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला. त्याखाली लिहिलं होतं, घरातली कामवाली तर नाही, तरी पण काम तिच्यासारखं करत असते. आज घरात जेवणाचा घमघमाट सुटला होता. रमाताई सकाळी लवकर उठून जेवण बनवत होत्या. मसाले भात, खीर, बटाट्याची भाजी आणि डाळ बनवली होती. कारण त्यांची सून राधा आणि मुलगा विनोद सुट्टीच्या दिवशी आईच्या हातचे जेवण खाण्याचा हट्ट करत असायचे. मुलांची इच्छा एक आई कशी काय टाळू शकते? आनंदात आणि खूप प्रेमाने रमाताईंनी त्यांच्यासाठी जेवण बनवलं होतं. जेवणाचा टेबल सजलेला होता. त्या मुलांसाठी गरम गरम चपाती बनवत होत्या. तेवढ्यात त्यांना जाणवलं की त्यांची सून राधा मोबाईल घेऊन किचनमधच्या दारात उभी आहे. अगोदर त्यांना असं वाटलं की ती जेवणाचं रेकॉर्डिंग करत असेल. नंतर त्यांना सुनेचा आवाज ऐकू आला, बघा माझ्या सासूला, माझ्या घरातली फुल टाईमची कामवाली, कमीत कमी जेवण बनवायला तरी चांगली निघाली, असं म्हणत राधा हसायला लागली. तिच्या हसण्यात चेष्टा कमी, अपमान जास्त होता. सुनेचं बोलणं ऐकून रमाताईंचा हात जागेवरच थांबला. तव्यातली चपाती थोडीशी करपली, पण त्या काही बोलल्या नाहीत. फक्त मागे वळून सुनेच्या डोळ्यात बघितलं. त्या विचार करायला लागल्या की आजकालची मुलं सोशल मीडियामध्ये एवढे घुसलेले आहेत की त्यांना घरातल्या मोठ्या वयस्कर लोकांचा जरासुद्धा आदर राहिलेला नाही. ज्या जेवणाला त्यांनी मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बनवले होते, राधा त्यात जेवण बनवणाऱ्या आईची चेष्टा करत होती. ती काही जेवण बनवणारी कामवाली नव्हती, तर ती एक आई होती, जी मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आवडीचे जेवण बनवत होती. पण असली चेष्टा, अपमान त्यांच्या मनाला दुःख देत होतं. रमाताईंचा स्वतःचा टिफिन सर्व्हिसचा चांगला बिझनेस होता. तिथे त्या पूर्ण आठवड्यावर मन लावून काम करत असायच्या. राधाने खांदा उडवत त्यांच्याकडे बघितलं, जणू नजरेने त्यांना बोलत होती की तुम्ही माझं काय बिघडवू शकता. जेवणाच्या टेबलवर त्यांचा मुलगा विनोद बसला होता. त्याने पण बायकोचं बोलणं ऐकलं होतं, पण बायकोला बोलायचं सोडून तो फोनमध्ये डोकं घालून बसला होता. हे बघून रमाताईंना खूप वाईट वाटलं. हा सगळ्यात मोठा धक्का होता त्या आईसाठी, ज्या आईने त्याला काबाड कष्ट करून सांभाळले होते, लहानाचा मोठा केला होता, शिकवले होते. थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले. रमाताई किचनमध्ये बसून त्यांचा फोन घेतला. फेसबुक उघडले. त्यात तो व्हिडिओ पोस्ट झाला होता. त्यात रमाताई ताटं वाढताना, काही न बोलता सगळ्यांच्या गरजा पूर्ण करताना दिसत होत्या. त्याखाली कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, सासू नाही तर घरातली परमनंट स्टाफ. त्याखाली एक नोटिफिकेशन चमकत होतं. ती त्यांच्या मुलाची, विनोदची होती. त्याने त्या पोस्टखाली हसण्याचा इमोजी पाठवला होता. तो इमोजी बघून रमाताईंच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. जणू कोणीतरी त्यांच्या डोळ्यावर पडलेल्या मुलाच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी काढली होती. हो, त्यांच्या पोटच्या मुलाने सगळ्या जगासमोर स्वतःच्या आईची, तिच्या प्रेमाची चेष्टा केली होती. त्यावेळी त्यांच्या मनात आग लागली होती. पण त्यावेळी त्या चिडल्या नाहीत, ओरडल्या नाहीत, तर शांत बसल्या. त्या उठल्या, हात धुतला, किचनमधून बाहेर आल्या आणि त्यांच्या खोलीत गेल्या. त्यांची पर्स घेतली आणि सरळ त्यांच्या ऑफिसला निघून गेल्या. रमाताईंचा टिफिन पोहोचवण्याचा स्वतःचा बिझनेस होता. तो त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या निधनानंतर सुरू केला होता, जो सुरुवातीला खूप छोटा होता, पण आता खूप मोठा झाला होता. त्यांनी तिथे अशा बायकांना कामाला ठेवले होते ज्या एकट्या होत्या, ज्यांना त्यांच्या मुलांनी, सुनांनी घरातून बाहेर काढलं होतं. गरजू बायकांना त्यांनी काम दिलं होतं. तिथे त्यांच्या हाताची चव दुसऱ्या कुठल्या जेवणाला नव्हती आणि त्यांचा दर पण खूप कमी होता. आता रमाताई तिथे फक्त हिशोब बघायला येत असत. आठवडाभर तिथेच राहत असायच्या. तिथे त्यांनी त्या बायकांच्या राहण्याची, खाण्याची सोय केली होती. त्यांच्या मुलाला पण त्यांनी खूप शिकवलं होतं. या लायकीचे बनवला होता की तो एका मोठ्या IT कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरी करत होता. लग्नानंतर त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या जवळ राहत होते. म्हणाले होते, आई फक्त काही महिन्यांचा प्रश्न आहे. आम्ही पैसे साठवून आमचं स्वतःचं घर घेतो. हे यासाठी की विनोदची बायको राधा नव्या काळातली, मोकळ्या विचारांची मुलगी होती. तिला तिच्या संसारात सासूने दखल दिलेली आवडत नव्हती. विनोदने स्वतःच्या आवडीच्या मुलीशी लव्ह मॅरेज केलं होतं. त्यामुळे बायकोला खुश करण्यासाठी विनोद म्हणाला होता की लग्नानंतर आम्ही वेगळ्या घरात राहायला जाऊ.
पण त्या काही महिन्यांचे वर्ष होऊन गेले होते आणि ते दोघं नवरा बायको रमाताईंच्या साधेपणाचा, भोळेपणाचा पूर्ण फायदा उचलायला लागले होते. इथपर्यंत की घराचे लाईट बिल, पाण्याचं बिल पण रमाताई भरत होत्या. घरातले सगळे सामान, दूध, गॅस, नोकरांचा पगार, ड्रायव्हरचा पगार सगळं रमाताई भागवत होत्या. राधा फक्त पैसे उडवत असायची, ऑनलाईन शॉपिंग करायची. म्हणायची, आई हे सगळं घरासाठी जर घेतलं आहे, यात कुठली मोठी गोष्ट आहे. विनोद प्रत्येक महिन्याला बोलायचा, आई या महिन्यात हात जरा टाईट आहे, पुढच्या महिन्यात देतो. पण तो पुढचा महिना कधी आलाच नाही. प्रत्येक महिन्यात काही ना काही कारण सांगत असायचा. रमाताईंनी त्या दिवशी जेवणाच्या टेबलकडे बघितलं. विनोद खीर खात होता आणि राधा फोनमधल्या कमेंट बघून हसत होती. विनोदने आईकडे न बघता विचारलं, आई अजून चपाती आहे का? त्यावेळी रमाताई पहिल्यांदा काही उत्तर दिलं नाही. त्या दाराकडे निघाल्या. त्यांना जाताना बघून विनोदनं विचारलं, आई कुठे निघाले आहेस? रमाताई म्हणाल्या, बाहेर थोडा वेळ आराम करायला. ज्याला भूक लागली असेल त्याने स्वतःच्या हाताने वाढून घ्या. हे ऐकून राधा हसली आणि म्हणाली, आजकाल आईंना पण ॲटिट्यूड आला आहे. असू द्या, मी तुम्हाला आणून देते. रमाताईंनी आवाज न करता दार लावून घेतलं. पण आता या घरात नवीन अध्यायाला सुरुवात होणार होती आणि याचा अंदाज विनोद आणि राधाला अजिबात नव्हता. त्या रात्री त्या जेवल्या नाहीत. त्यांनी ते केलं ज्याने घरात वादळ येण्याची 100% गॅरंटी होती. त्यांनी त्यांच्या फोनमधला त्यांच्या बँकेचा ॲप उघडला. त्यांनी त्यांच्या सुनेला घरातल्या खर्चासाठी आणि गरजेला पैसे लागतील म्हणून त्यांचं एक कार्ड दिलं होतं. मागच्या 6 महिन्यात त्यांच्या सुनेने चप्पल, मेकअप किट आणि स्वतःच्या आईसाठी महागातली साडी खरेदी केली होती. रमाताईंनी ते कार्ड बंद करून टाकले आणि नंतर त्यांनी त्यांच्या खात्यातून जाणारा सगळा पैसा बंद करून टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या सुनेचा मेसेज आला, आई कार्ड बंद झाला आहे आणि मी मॉलमध्ये उभे आहे. मला खूप लाज वाटत आहे. रमाताईंनी फोनमध्ये सुनेचा मेसेज बघितला. चहाचा कप उचलला आणि चहा प्यायला लागल्या. सुनेच्या मेसेजचे उत्तर दिले नाही. दुपारनंतर रमाताई त्यांच्या ऑफिसमधून घरी परत आल्या. तेव्हा त्यांची सून राधा दारातच उभी होती. चेहरा रागाने लाल झाला होता. ती रागात म्हणाली, आई तुम्ही कार्ड बंद केलं आहे का? रमाताई खूप स्पष्ट शब्दात म्हणाल्या, हो मी कार्ड बंद केलं आहे. राधा म्हणाली, आई तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? मॉलमध्ये सगळे लोक माझ्याकडे असे बघत होते जणू मी चोर आहे. त्यावेळी मला माझं किती अपमान झाल्यासारखं वाटला माहीत आहे तुम्हाला? तुमची हिंमत कशी झाली असं करण्याची? रमाताई स्पष्ट शब्दात म्हणाल्या, तू मला कामवाली म्हणाली होतीस ना? मी तर काम करण्याचा पगार पण घेत नाही. तेवढ्यात विनोद खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, आई किती छोटीशी तर गोष्ट आहे, तू एवढं नाटक कशाला करत आहेस? रमाताईंनी मुलाकडे बघितलं आणि खूप शांत स्वरात म्हणाल्या, विनोद छोटी गोष्ट ती असती जेव्हा मुलगा आईच्या सोबत उभा असतो. ज्या गोष्टीवर मुलगा आईला हसतो, तिची चेष्टा करतो, तिचा अपमान झाला तरी गप्प बसतो, तेव्हा घर तुटायला सुरुवात होते. राधाने रागात पर्समधून ते कार्ड काढले आणि जमिनीवर फेकून दिले आणि म्हणाली, हे घ्या तुमचं कार्ड, खूप उपकार केले आमच्यावर. रमाताईंनी ते कार्ड घेतलं आणि त्याचे 2 तुकडे केले आणि कचऱ्यात टाकून दिलं. त्या रात्री रमाताई घरात जेवण बनवलं नाही. विनोद फ्रीज उघडून बघत होता. राधाला जेवणाची ऑर्डर द्यायची होती, पण तिच्या कार्डची लिमिट संपली होती. रमाताई त्यांच्या ऑफिसवरून येताना जेवणाचा डबा घेऊन आल्या होत्या. त्यांनी खोलीचं दार बंद करून घेतलं आणि त्यांच्या खोलीत जेवल्या. रात्री त्यांना बाहेर किचनमध्ये येणाऱ्या पावलांचा आवाज येत होता. राधा रागात बडबडत होती आणि विनोद तिची समजूत काढत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रमाताई उठल्या. त्यांनी त्यांच्या डायरीमधून एक जुना नंबर काढला. त्यांनी त्या वकिलाला फोन केला. सोमवारी सकाळी विनोद हातात शर्ट घेऊन आला. त्याच्या कॉलरवर डाग पडला होता. त्याला इस्त्री नव्हती. त्यावेळी तो त्या मुलासारखा दिसत होता जो शाळेत जाण्याअगोदर आईने त्याच्या शाळेचा ड्रेस तयार केलेला नसावा. विनोद आईला म्हणाला, आई माझ्या शर्टला का इस्त्री केली नाहीस? आज माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे.
त्यावेळी रमाताई देवाची पूजा करत होत्या. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, विनोद, इस्त्री तिथे ठेवली आहे. विनोद म्हणाला, याचा काय अर्थ आई? तू माझ्या शर्टला इस्त्री करणार नाहीस का? रमाताई म्हणाल्या, अरे माझी इस्त्री करून झाली आहे. तुझा शर्ट तू इस्त्री करून घे. आईचं बोलणं ऐकून विनोद शांत बसला आणि नंतर म्हणाला, आई, राधाला योगा क्लासला जायचं आहे. रमाताई म्हणाल्या, मग क्लासवरून आल्यावर करेल. तेवढ्यात राधा खोलीतून बाहेर आली. केस मोकळे सोडले होते. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला होता, पण डोळ्यात तिरस्कार दिसत होता. ती म्हणाली, आई, हा नवीन नियम कधीपासून सुरू झाला? घरात राहत आहोत म्हणजे काय, आता सगळ्या गोष्टींचा हिशोब होणार का? रमाताई खूप शांततेत म्हणाल्या, नियम नवीन नाही, फक्त आजपासून तो सगळ्यांना पाळावा लागणार आहे. राधा म्हणाली, आई, तुम्ही आम्हाला कमीपणा दाखवत आहात. रमाताई म्हणाल्या, नाही सुनबाई, मी फक्त स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दिवसानंतर घरातले वातावरण बदलायला लागले. हॉलमध्ये राधाचे सामान पडलेले असायचे. विनोदच्या ऑफिसच्या फाईल, कपडे, बूट पडलेले असायचे. रमाताईंनी एक मोठं पोतं घेतलं आणि त्यात भरून जिन्यावर ठेवलं. संध्याकाळी जेव्हा हे राधाने बघितलं तेव्हा ती ओरडत म्हणाली, हा काय फालतूपणा आहे आई? तुम्ही माझ्या वस्तूंना कसा काय हात लावला? रमाताई म्हणाल्या, आजपासून तुमच्या गोष्टी तुमच्या हिश्श्यात राहणार आहेत. खालचे घर माझं आहे, वरती तुम्ही राहता. हे ऐकून राधा म्हणाली, आई, तुम्ही विसरत आहात, आपण एक कुटुंब आहोत. रमाताई म्हणाल्या, कुटुंब? कुटुंब ते असतं जिथे इज्जत केली जाते, कब्जा नाही. रात्री रमाताईंनी त्यांच्या मेलेल्या नवऱ्याची जुनी आरामखुर्ची बाहेर काढली आणि हॉलमध्ये खिडकीजवळ ठेवली. तीच खुर्ची जिला कधी राधाने जुनं सामान म्हणून काढून टाकली होती. दुसऱ्या दिवशी राधा तोंड वाकडं करून म्हणाली, ही जुनी खुर्ची इथे कोणी ठेवली आहे? रमाताई म्हणाल्या, ही या घराच्या मालकाची आठवण आहे आणि मी त्यावर बसणार आहे. काही दिवस राधाने सोशल मीडियावर टोमणे मारणारे स्टेटस ठेवले. कधी कधी आपलेच लोक जळत असतात. सासू जर आईसारखी असती तर घर स्वर्ग बनले असते. विनोद हे सगळं गपगुमान बघत होता. तो बायकोला समजावायचं सोडून त्याच्या आईला समजावत म्हणाला, आई, राधा खूप दुःखी आहे. हे ऐकून त्याची आई म्हणाली, आणि ज्या दिवशी तिने माझा व्हिडिओ टाकला होता त्यावेळी तर तू खूप खुश होतास. आईचं बोलणं ऐकून विनोदने मान खाली घातली आणि म्हणाला, आई, आमच्याकडून चूक झाली. त्याची आई म्हणाली, विनोद, चूक एकदा होते. 1 वर्षापासून तुम्ही लोक माझ्या मेहनतीच्या कमाईवर तुमचा हक्क दाखवत आहात. त्याच दिवशी रमाताईंनी त्यांच्या खालच्या खोलीचे, देवघराचे आणि घरात असणाऱ्या त्यांच्या छोट्या ऑफिसचे कुलूप बदलून घेतले. कारण राधा त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून कितीतरी गोष्टी उचलून घेऊन येत होती. त्याच रात्री राधा ऑफिसचे कुलूप उघडायला लागली, पण चावी लागत नव्हती. ती म्हणाली, आई, हे दार का उघडत नाही? तिची सासू म्हणाली, कारण ते माझं ऑफिस आहे आणि तिथे तुझं काहीच काम नसतं. राधा रागात चिडून म्हणाली, आई, स्वतःच्याच घरात कोणी कुलूप लावतं का? ही कोण तिची सासू म्हणाली, जेव्हा मुलांवर विश्वास राहत नाही तेव्हा त्यांच्यासाठी कुलूप लावणं गरजेचं असतं. राधा म्हणाली, आई, तुम्ही मला चोर बोलत आहात. दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलांच्या फालतू गोष्टींनी भरलेले गॅरेज मोकळे केले. त्यांची कार मागच्या काही महिन्यांपासून बाहेर धूळ खात पडली होती. तिला गॅरेजमध्ये लावली. विनोद ऑफिसमधून आल्यावर खूप चिडला आणि म्हणाला, आई, तू आम्हाला न विचारता आमच्या सामानाला हात कसा काय लावलास? रमाताई खूप शांत स्वरात म्हणाल्या, तुम्ही मला न विचारता माझ्या गॅरेजला स्टोअर रूम बनवलं होते. आता मी माझं गॅरेज परत घेतलं आहे. विनोद म्हणाला, आई, या रविवारी आम्ही सगळं सामान नीट लावून घेतो. रमाताई म्हणाल्या, आजच रात्री करून घ्या. आज पहिल्यांदा विनोदला समजलं होतं की त्याची आई चिडली नव्हती, तर तिचा निर्णय सांगत होती. खरे वादळ तर त्या दिवशी आले ज्या दिवशी राधाने तिच्या आईवडिलांना घरी राहायला बोलवले होते. राधाने दार उघडून हसत त्यांचे स्वागत केले आणि म्हणाली, आई बाबा, तुमच्यासाठी गेस्ट रूम तयार आहे.
त्यावेळी रमाताई बाहेर तुळशीला पाणी घालत होत्या. गेस्ट रूमचे दार बंद होते. राधाने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार उघडत नव्हतं. ती म्हणाली, आई चावी द्या. रमाताई म्हणाल्या, गेस्ट रूम आता गेस्ट रूम राहिलं नाही. राधा म्हणाली, याचा काय अर्थ? तिची सासू म्हणाली, ती आता माझ्या शिलाई कामाची खोली झाली आहे. तुझे आई बाबा आले आहेत, त्यांचं स्वागत आहे. तुझ्या वरच्या जागेत त्यांची राहण्याची व्यवस्था कर. हे ऐकून राधाचे आई वडील दचकले. विनोदचा चेहरा पांढरा पडला. राधा म्हणाली, आई तुम्ही माझ्या माहेरच्या लोकांचा अपमान करत आहात. रमाताई म्हणाल्या, नाही, न विचारता घरी पाहुणे बोलवण्याची जबाबदारी तुझी आहे. राधा सासू जवळ गेली आणि म्हणाली, आई तुम्हाला याचा पश्चाताप करायला लागेल. रमाताई शांत स्वरात म्हणाल्या, पश्चाताप तर मला मागच्या 1 वर्षापासून होत आहे. आता फक्त हिशोब होणार. 2 दिवसांनी रमाताईंनी एक फाईल मुलाच्या समोर ठेवली. राधाने ती वाचली तसा तिचा चेहरा उतरला. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की वरच्या मजल्यावर राहणाऱ्या विनोदला दर महिन्याला भाडे द्यायला लागणार आहे. गॅस, लाईट बिल, पाण्याचे बिल वेगळे आणि घरात एकत्र वापरत असलेल्या जागेचे वेगळे नियम मानायला लागणार आहेत. विनोद थरथरत्या आवाजात म्हणाला, आई तू आमच्याकडून भाडे घेणार? मी तुझा मुलगा आहे. स्वतःच्याच मुलाकडून कुठली आई भाडे घेते का? रमाताई म्हणाल्या, हो मी घेते. बाहेर कुठे राहिला असता तर द्यायला लागले असते ना. इथे फक्त यासाठी फुकटमध्ये नाही राहू शकत, कारण मी तुझी आई आहे. हे ऐकून राधा हसायला लागली. ती म्हणाली, आई हे सगळं त्या छोट्या व्हिडिओमुळे झालं आहे ना. तिची सासू म्हणाली, नाही, त्या व्हिडिओने मला सत्याचा आरसा दाखवला आणि सत्य हे आहे की तुम्ही दोघं मला घरातली मोठी नाही तर कामवाली समजता. विनोद म्हणाला, आई मी एवढं भाडे नाही देऊ शकत. रमाताई म्हणाल्या, मग तुमच्यासाठी 2-3 महिन्यातच दुसरे घर शोधा. विनोद म्हणाला, आई तू आम्हाला घरातून बाहेर काढत आहेस का? त्याची आई म्हणाली, मी तुला मोठे होण्याची आणि तुझ्या जबाबदारीची जाणीव करून देत आहे. त्या दिवशी घरात खूप भांडणं झाली. राधा विनोदवर भडकली आणि म्हणाली, तुझी आई विषारी साप आहे. त्यांना आपलं नातं तोडायचं आहे. विनोद पण यावेळी शांत बसला नाही. तो पण रागात म्हणाला, हे सगळं तुझ्या त्या व्हिडिओमुळे झालं आहे. मी त्यावर हसून खूप मोठी चूक केली होती, पण आईने 1 वर्ष आपल्याला सांभाळले आहे. राधा म्हणाली, म्हणून काय झालं? त्या एक आई आहेत. विनोद म्हणाला, आई आहे, ATM नाही. हे ऐकून राधा सुन्न झाली. खाली रमाताई खुर्चीत आरामात बसल्या होत्या. त्यांना त्यांच्या नवऱ्याचे बोलणे आठवायला लागले. त्यांचा नवरा कायम म्हणायचा, प्रेम आणि आत्मसन्मान यामध्ये जर एकाची निवड करायची असेल तर आत्मसन्मानाची निवड करावी. कारण प्रेम इज्जत न मिळाल्यामुळे भीक बनते. आणि रमाताईंनी आज तेच करायचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्यांचे सगळे वेगळे केले होते. राधा टोमणे मारत म्हणाली, आता तुम्ही काय किचन पण वेगळे करणार आहात का? रमाताई म्हणाल्या, हो, कारण जोपर्यंत तुम्हा लोकांना दुसऱ्यांच्या मेहनतीची किंमत कळत नाही तोपर्यंत. विनोद आता कपडे धुवत होता. राधा यूट्यूबवर बघून जेवण बनवत होती. पहिल्यांदा त्यांनी लाईट बिल बघितलं तसं डोके पकडून बसले. हळूहळू विनोदला स्वतःची लाज वाटायला लागली. त्याला आठवायला लागलं की वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने किती मेहनत करून त्याला वाढवलं होतं. राधाला तिची सासू या घरात आवडत नव्हती, पण तिची कमाई खाताना स्वतःच्या इच्छा पूर्ण करताना तिला जरा पण लाज वाटत नव्हती. विनोद त्याच्या आईजवळ आला आणि म्हणाला, आई मला माफ कर. त्या दिवशी मी हसायला नको होतं. मला वाटलं की चेष्टा आहे, पण खरं हे आहे की मी घाबरत होतो की मी जर तिला काही बोललो तर राधा नाराज होऊ नये, म्हणून मी गप्प बसलो होतो. त्याची आई म्हणाली, आणि माझं शांत बसणं तुला घाबरवत नव्हतं का? विनोद म्हणाला, आता मला तुला गमावण्याची भीती वाटते. मला जाणीव झाली आहे की मी तुला खूप दुःख दिलं आहे. तुझ्या मेहनतीला कधी समजलो नाही. तुझ्या त्यागाची आणि प्रेमाची कधी इज्जत केली नाही. झालंच तर मला माफ कर. मी तुझ्या मेहनतीची कधी कदर केली नाही. राधाला पण तिच्या चुकीची जाणीव झाली होती. तिने पण हात जोडून तिच्या सासूची माफी मागितली.
रमाताईंनी सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ केलं, पण त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला चांगलीच अद्दल घडवली होती.